नमस्कार, कर्मबंधन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। कर्मबंधन या चॅनलच्या माध्यमातून आम्ही ज्योतिष उपाय, वास्तु उपाय, वास्तु टिप्स या विषयांचे व्हिडिओ सादर करतो। अशा स्वरूपाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत सातत्याने पोहोचण्यासाठी आपण आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि सोबतच असलेले घंटीचे बटन जरूर दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्याला जो उपाय सांगणार आहोत या उपायाने आपल्या जन्मलग्न कुंडलीमधील कालसर्पदोष संपून जाईल। मित्रांनो, जन्मलग्न कुंडलीमध्ये सूर्य, चंद्र आणि गुरु ग्रहाबरोबर राहू ग्रह असण्याला कालसर्पदोष मानले जाते। जेव्हा जन्मलग्न कुंडलीमध्ये राहू व केतू हे ग्रह एकमेकांच्या समोरासमोर म्हणजे 180 अंशामध्ये येतात व बाकीचे ग्रह या दोघांच्या मध्ये असतात, तेव्हा त्या कुंडलीमध्ये कालसर्पदोष होतो। कालसर्पदोष एकूण 12 प्रकारचे असतात। ते कुंडलीतील ग्रहांच्या वेगवेगळ्या घरामधील स्थानानुसार ठरविले जातात। हे कालसर्पदोष प्रामुख्याने पुढील प्रमाणे आहेत। नंबर 1, अनंत कालसर्पदोष। नंबर 2, कुलिक कालसर्पदोष। नंबर 3, वासुकी कालसर्पदोष। नंबर 4, शंखपाल कालसर्पदोष। नंबर 5, पदम कालसर्पदोष। नंबर 6, महापद्म कालसर्पदोष। नंबर 7, तक्षक कालसर्पदोष। नंबर 8, कर्कोटक कालसर्पदोष। नंबर 9, शंखनाद किंवा शंखचूड कालसर्पदोष। नंबर 10, घातक कालसर्पदोष। नंबर 11, विषधारा कालसर्पदोष आणि नंबर 12, शेषनाग कालसर्पदोष। हे सर्व कालसर्पदोष हे जन्मलग्न कुंडलीतील राहू व केतू ग्रह 1 ते 12 पैकी कोणत्या घरामध्ये स्थित आहेत व बाकीचे ग्रह या 2 ग्रहांच्या मध्ये असतात यावरती आधारित आहे। या व्हिडिओमध्ये आपण कोणता कालसर्पदोष कुंडलीतील ग्रहांच्या कोणत्या स्थितीमुळे होतो याबद्दल खोलवर पाहणार नाही आहोत, कारण याबद्दल बोलायचे झाले तर व्हिडिओ फारच मोठा होईल। तर मित्रांनो, आज आम्ही आपल्याला कालसर्पदोषाची लक्षणे व याचे आपल्या जीवनावर होणारे परिणाम याबद्दलची माहिती सांगणार आहोत। तसेच कालसर्पदोष समूळ संपविण्याचा महाउपाय सांगणार आहोत। मित्रांनो, कालसर्पदोषाने पीडित व्यक्तीच्या जीवनामध्ये नकारात्मकता येते। तो मानसिकरित्या अशांत असतो। त्याच्या कामामध्ये सतत कसले ना कसले अडथळे येत असतात। प्रत्येक कार्याला विनाकारण विलंब होत असतो। मनामध्ये अनावश्यक चिंता लागून राहते। आत्मविश्वासामध्ये कमतरता असते। तसेच मान सन्मानही कमी मिळतो। परिवारातील सदस्यांशी सतत वाद व कलह होतो। परिवाराकडून किंवा नातेवाईकांकडून कोणत्याही प्रकारचे समर्थन मिळत नाही। व्यवसायामध्ये नेहमी नुकसान होते। बेरोजगारी राहते। लग्न होण्यास विलंब होतो। संपत्ती आणि धनाची हानी होते। एकलकोंडेपणाची भावना निर्माण होते। तर मित्रांनो, आज आम्ही आपल्याला असा महाउपाय सांगणार आहोत जो उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील कोणताही कालसर्पदोष असू दे तो समूळ संपून जाईल। तर आपल्याला करायचे काय आहे? मित्रांनो, आपण हा उपाय सोमवारच्या दिवशी करायचा आहे। पण त्यापूर्वी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि त्यासोबतच घंटीचे बटनही अवश्य दाबा आणि व्हिडिओ आवडला असल्यास शेअर जरूर करा, कारण आपण शेअर केलेला व्हिडिओ आपल्याच कोणाच्या तरी उपयोगी येऊ शकतो। आपण हा उपाय श्रावण सोमवारी केला तर याचे फळ अतिशय तीव्र गतीने प्राप्त होते, किंवा कोणत्याही सोमवारी केला तरी चालेल। तर मित्रांनो, सोमवारच्या दिवशी सकाळी उठून स्नानादी नित्यकर्मातून निवृत्त होऊन आपल्याला एक पिंपळाचे पान घेऊन घरामध्ये यायचे आहे। मित्रांनो, हे पान कुठेही तुटलेले किंवा फाटलेले असू नये। घरामध्ये आल्यानंतर हे पिंपळाचे पान स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायचे आहे, कोरडे करायचे आहे। यानंतर आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये थोडीशी विभूती म्हणजेच थोडासा अंगारा घेऊन त्यामध्ये थोडे पाणी मिसळून त्याचा घोळ तयार करायचा आहे व या विभूतीच्या घोळाने पिंपळाच्या पानाच्या वरच्या बाजूवर म्हणजे जो भाग गुळगुळीत आणि चमकदार असतो त्या भागावर लेप द्यायचा आहे। पूर्ण पान विभूतीने लेपन करावे व यानंतर हे पान थोडा वेळ अर्धवट सुकू द्यायचे आहे। अर्धवट सुकल्यानंतर या पानावर एक मंत्र लिहायचा आहे। हा मंत्र आपल्याला आपल्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाने लिहायचा आहे। हा मंत्र आहे ओम रांग राहवे नमः। ओम
रांग राहवे नमः हा मंत्र आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्येही मिळेल। मंत्र लिहून झाल्यावर हे पिंपळाचे पान आपण मंत्र आतल्या बाजूला जाईल अशा रीतीने गोल गुंडाळायचे आहे व यानंतर याला काळ्या धाग्याने बांधायचे आहे। अशा पद्धतीने पिंपळाच्या पानाची गुंडाळी बनवून काळ्या धाग्याने बांधून झाल्यावर ते आपल्या देवघरामध्ये किंवा एखाद्या पाटावर ठेवावे व त्याला धूप दीप दाखवावा व ओम रांग राहवे नमः या मंत्राचा यथाशक्ती जप करावा। आपल्याला वाटेल तितक्या वेळेला म्हणजे 11, 21, 51 किंवा 108 वेळेला जप करावा। जप करून झाल्यावर हे पान घेऊन आपण कोणत्याही शिव मंदिरामध्ये जायचे आहे व हे पान शिवलिंगावर या मंत्राचा जप करत अर्पण करायचे आहे आणि भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे की आपण माझ्या जीवनातील कालसर्प दोष समूळ संपवून टाकावा। माझी जी काही संकटे आहेत, दुःख आहेत, अडथळे असतील ती पूर्णपणे आपण समूळ संपवून टाकावीत। मित्रांनो, हा उपाय अतिशय अचूक असा उपाय आहे। या उपायाने आपल्या जीवनातील कालसर्प दोष नक्की संपून जाईल। यासाठी आपल्याला दुसऱ्या कोणत्याही खर्चिक अशा पूजेची अथवा एखाद्या धार्मिक ठिकाणी जाऊन शांती पूजा करण्याची गरज भासणार नाही। हा उपाय आपण अवश्य करून पहा, आपल्याला याचे फार चांगले परिणाम अनुभवायला मिळतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा। धन्यवाद। शुभम भवतु। मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि सोबत असलेले घंटीचे बटन जरूर दाबा, ज्यामुळे आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल व आपण आमचा कोणताही व्हिडिओ बघण्यापासून चुकणार नाही। धन्यवाद।